कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी येऊन उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। पण आपल्या राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये 18 ते 22,000 एवढ्या तब्बल मिळकतीची नोंद आहे आणि आपण पाहतोय 1800 हरकती मागील काळात या ठिकाणी दाखल झाल्या आणि आता गेली 4 दिवसापासून 600 ते 700 लोक या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत। जो खरं पाहायला गेलं तर राजगुरुनगर नगर परिषदेतील ही जनता ही झोपलेली आहे। झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही, पण झोपे गेलेल्याला जाग करायची ताकद यामध्ये दीपक मध्ये आहे आणि त्यांनी ती या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। पण माझी राजगुरुनगर नगर परिषदेतील सर्व मिळकत धारक असतील किंवा सर्व नागरिक असतील यांना कळकळीची विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी येऊन या उपोषणाला पाठिंबा देणं गरजेचं होतं, कारण हे सर्व जे चाललंय ते आपल्यासाठीच चाललंय। पण झालंय काय, होईल करू आणि लोकांकडे बघण्याचा नेते मंडळींकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील लोकांचा या ठिकाणी बदललेला आहे। पण दीपक हा काही नेता नव्हता, तो एक सामाजिक कार्यकर्ता होता। निदान त्याच्यासाठी तरी सर्वांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं। आपल्यासाठी तळमळीनं धडपडणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी चौथ्या दिवस असताना उपोषणाचा आपल्यासाठी उपोषणाला बसलेलं आहे। तरी लोकांची मानसिकता या ठिकाणी राजाभाऊ खूप चुकीची झालेली आहे। इलेक्शन आली की तेवढ्यापुरतं यायचं, ते पण इलेक्शनच्या वेळेस जे लोक आहेत त्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे घेऊन मतदान करायचं, अशी भावना बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि मग नेते मंडळींनी तरी का आपलं काम करायचं, अशी भावना नेते मंडळींची देखील या ठिकाणी व्हायला लागलेली आहे। कारण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायचं, दशक्रियांना जायचं, प्रत्येक कार्यक्रम त्यांचा करायचा आणि इलेक्शन आले का त्यांनी त्या ठिकाणी नेते मंडळींना किंवा कार्यकर्त्यांना वेठीस धरायचं आणि चांगला कार्यकर्ता त्यामुळे या ठिकाणी मागे राहिलेला आहे असं मला वाटतं। माझी सर्व खेडमधील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की हा दीपकने जो या ठिकाणी उपोषणाचा बडगा तुमच्यासाठी अवलंबला आहे, त्याच्यात काय त्याचा स्वार्थ नाही, तो त्याची घरपट्टी एका मिनिटात भरू शकतो, पण सर्वसामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून त्याची ही धडपड चाललेली आहे। आणि तुमची उदासीनता पाहून खरंच आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलंय की कुणासाठी काही नाही केलेलं बरं, कारण यातून काहीही होत नाही असं या ठिकाणी आम्हाला जाणवलेलं आहे आणि कुणाला गरज पण राहिलेली नाही। कारण जो काल आम्ही बसलो होतो रात्री 10:30-11 वाजेपर्यंत, बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी होते, सगळ्यांची भावना तीच झाली की जर एक माणूस आपल्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलाय आणि तो आपल्यासाठी उपोषण करतोय, आपल्यासाठी न्याय मागतोय, तर त्याला आपण साथ देणं गरजेचं होतं। पण एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 600 लोक येऊन या ठिकाणी भेटून जातात, म्हणजे ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे। खरा कार्यकर्ता या ठिकाणी मागे पडत चाललेला आहे आणि कुणाला कुणाचं यामुळे काही घेणं देणं राहिलेलं नाही असं या ठिकाणी वाटतंय। मी दीपक तुला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की तू हे जे कार्य हाताशी घेतलंय ते खूप खूप चांगलं आहे, पण याचं कुणालाही काही घेणं देणं नाही। काल तुझ्या बोलण्यातून देखील या ठिकाणी उद्गार आला की एवढं करून सुद्धा जर या ठिकाणी जर काही होत नसेल तर पुढच्या काळात विचार करावा लागेल आणि असा जर खरा कार्यकर्ता जर बाजूला पडत गेला तर नक्कीच आपल्या नगर परिषदेची आणि लोकांची दशा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। भाऊ इतकं वाईट वाटतंय, 4 दिवस झाले उपोषण करतोय, सीओ साहेब एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी आले नाहीत किंवा तहसीलदार आले नाहीत, प्रांत आले नाहीत। एक मानसिकता, एक माणुसकी म्हणून त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं। भले त्यांच्या हातात काही निर्णय नसतील, पण त्यांनी येऊन या ठिकाणी विचारपूस करणं खूप गरजेचं होतं। मी त्या सर्वांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की त्यांनी त्या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा लोकांना त्या पदावर राहायचा कुठल्याही प्रकारचा हक्क नाही असं या ठिकाणी मला वाटतं, कारण ती लोक नागरिकांची सेवक आहेत याचं भान ते या ठिकाणी विसरलेले आहेत असं मला वाटतं। कारण बऱ्याच दिवस इलेक्शन रखडलेले आहेत आणि सर्व अधिकार हे त्यांच्या हातात आहेत, त्यामुळे काय हम करो सो कायदा या ठिकाणी असा झालेला आहे आणि सर्वसामान्य माणूस या ठिकाणी सैरवैर झालेला आहे।
आणि त्यामुळे यांची मजुरी या ठिकाणी वाढलेली आहे असं मला वाटतं. दीपक, तुला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि अण्णा, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुम्हाला देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो व